Hello students, yesterday we have seen that is the 6 examples from 1.3. Today we are going to continue, that is the 1.7 example. Okay, here त्यांनी दिलेलं आहे बघा, here दिलेलं आहे काय, triangle ABCD is a parallelogram. Parallelogram हा word लक्षात ठेवा. Parallelogram हा word लक्षात ठेवा. Parallelogram याचा अर्थ opposite sides are parallel. पॅरलोग्रामचा अर्थ काय आहे? अपोजिट साइड्स आर पॅरलल. मग अपोजिट साइड्स पॅरलल म्हणजे ए बी आणि सी डी पॅरलल. मग ए बी एक्सटेंड केली आणि हा इथं आणून असा जॉईन केला टी पर्यंत, म्हणजे हे सुद्धा पॅरलल. आणि तुम्हाला हे प्रूव्ह करायचं, डी इंटू बी इक्वल टू सी इंटू टी. मग लक्षात ठेवा, हे ए बी जर सी डीला पॅरलल असेल तर हा आणि हा अँगल काय असणार आहे? व्हर्टिकली अल्टरनेट अँगल. आणि हे जे ते बरोबर एकमेकाच्या विरुद्ध आहेत की नाही, म्हणून त्याला व्हर्टिकली अपोजिट आहे बघा. म्हणून बी ए पॅरलल सी डी अपोजिट साइड सबट पॅरलोग्राम. आणि मग एटी सुद्धा एक्सटेंड केली, एटी सी डीला काय असणार आहे? पॅरलल असणार आहे. त्यामुळे हे दोन ट्रायंगल घेतोय मी, सीई डी अँड बीई टी. हे दोन ट्रायंगल घेतोय आणि ते सिमिलर दाखवणार आहे मी. लक्षात घ्या, त्यासाठी सिमिलरसाठी कमीत कमी दोन अँगल्स पाहिजेत कॉन्ग्रुएंट. त्यातली हे एक अँगल दिसतोय आपण तयार केलंय, लक्षात घ्या. आणि एकच आपल्याला डोक्यात ठेवायचा असतो, हा अल्टरनेट सापडला की हा व्हर्टिकल अपोजिट आपोआपच मिळतोय. therefore अँगल CDE कॉन्ग्रुएंट अँगल BTE अल्टरनेट अँगल्स. आता हा व्हर्टिकल अपोजिट अँगल CED कॉन्ग्रुएंट TEB और BET vertically opposite. Therefore triangle CED similar triangle BET. अँगल कोणती टेस्ट कोणती? AA टेस्ट झाली बघा. आणि मग याच्या साइड्स रेशो मध्ये मांडायच्या, C डिवायडेड बाय B इक्वल टू ED डिवायडेड बाय ET इक्वल टू CD डिवायडेड बाय BT. आणि आपल्याला बघायचे तर D आणि BE चीच गरज आहे. D आणि BE ची गरज आहे, म्हणजे याची काही गरज नाही आहे. त्याला आपण साइड्स इन रेशो असाही सपोर्ट इथं देऊ शकतो. साइड्स आर इन रेशो असा सपोर्ट देऊ शकतो. आणि यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन केली तुमचं आन्सर मिळते. इज प्रूव्ड. आणि 2 मार्क्स लक्षात घ्या, अतिशय सोपं. त्या फिगरचं फक्त फिगरकडे लक्ष द्यायचं, फिगरकडे बघून आन्सर लिहायचं. आलं का लक्षात? हे पहिलं तुमचं प्रूफ झालं, 7th नंबरचं प्रूफ झाला. नेक्स्ट 8th मध्ये एक फिगर दिलेली आहे तुम्हाला. तिथंही असंच छानपैकी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फिगरचं ऑब्झर्वेशन करायचं, फिगरचं ऑब्झर्वेशन करायचं, गिव्हन का आहे पाहायचं आणि त्याच्यावरून काय करायचं, त्याचं प्रूफ जे आहे ते प्रूफ सांगायचं. इतकं सोपं असतंय बघा. तरी हे पहा, अशा प्रकारे ही फिगर आहे. हे पहा, अशी फिगर आहे. अशी फिगर तुम्हाला दिलेली आहे. इट इज गिव्हन. ओके, ABCD, ABC and D. ओके, P हियर गिव्हन P. आणि तुम्हाला गिव्हन मध्ये काय दिलंय पहा. गिव्हन मध्ये तुम्हाला गिव्हन मध्ये टू प्रूव्ह अँड प्रूफ. बघूया काय काय दिलंय. गिव्हन मध्ये तुम्हाला दिलं म्हणजे एक्झाम्पल मध्ये दिलेलं असतं. ते काय दिलेलं आहे तर AC अँड BD. इथं बघायचं बघा, AC अँड BD सेगमेंट AC अँड BD intersect each other
ॲट टी ॲट पी, पी या ठिकाणी एकमेकांना इंटरसेक्ट करतायत, म्हणजे काय करतायत, छेदतायत. ओके. आणि एक गोष्ट दिली त्यांनी, तर आणि दिले ए पी डिव्हाइड सी पी इक्वल टू बी पी डिव्हाइड डी पी. हे तुम्हाला गिव्हन आहे, गिव्हन मध्ये. आणि टू प्रूव्ह मध्ये आहे, टू प्रूव्ह काय आपला, टू प्रूव्ह काय आहे, तर ट्रायंगल ए बी पी सिमिलर ट्रायंगल सी डी पी, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. मग किती सोपं बघा बरं, अतिशय सोपं. हीच हे बघा, एपी साइड सीपी ला प्रपोर्शन मध्ये आहे, रेशो मध्ये आहे. नंतर बीपी साइड डीपी ला प्रपोर्शन मध्ये दिलेलं आहे. आणि त्याच्या मधला हा जो अँगल आहे ते व्हर्टिकल अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट आहे. झालं. मग ही साइडला साइड